शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, मंगळवेढ्यामधून पीक विम्यावरून शिवसेनेचा शेतकऱ्यासमवेत कृषी कार्यालयात ठिय्या। पुढली मोठी बातमी निघते, उपचारासाठी आमदाराला 2 कोटी खर्च, सामान्य व्यक्तीला मात्र 5 लाखाची मदत, बच्चू कडूंचा पुन्हा सरकारवर निशाणा। पुढली मोठी बातमी निघते, पीक विम्याच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांच्या उपस्थित कंपनीची बैठक लावा, प्रतापराव जाधव यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, कांदा महाबँक उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा, भारती पवार यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, कोल्हापूरमधून शेताचं पुराचं पाणी, शेतकऱ्यांच्या आसवांचा बांध फुटला, मुख्यमंत्र्यांकडे पुराच्या बंदोबस्ताची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, बनवेगिरीला चाप, मागील वर्षीपेक्षा यंदा शेतकऱ्यांची संख्या कमी। पुढली मोठी बातमी निघते, सांगलीमधून अतिवृष्टी पुरामुळे 4131 हेक्टर बाधित, शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांसाठी आजची एकादशी पावली, शेतकऱ्यांसाठी GR निघाला, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपये अनुदान, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।